नमस्कार, मी गणेश पोकळे, GVP न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। बातमी अशी की धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, मंत्रिपदाचा। रात्री 9:30 वाजता ही बातमी आली। ही खात्रीलायक सूत्रांची माहिती अशी की त्यांनी राजीनामा दिला आहे, परंतु त्याच्याबद्दल संदिग्धता आहे, कारण जी काय आज मंत्रिमंडळाची बैठक होती त्यासाठी धनंजय मुंडे स्वतः उपस्थित राहतात असे सांगण्यात आले आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की श्री अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं असं मत आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे प्रत्यक्ष ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहेत असं आम्हाला दिसत नाही किंवा प्रत्यक्ष दर्शनात समोर येत नाही, तोपर्यंत त्यांचा राजीनामा आम्ही घेऊ शकत नाहीत असं अजित पवारांनी बोलल्याचं समोर येतं आहे। परंतु वस्तुस्थिती ही आहे की श्री सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी बोलताना आता एक नवीन खुलासा असा केला आहे की ज्यावेळेस 3 कोटी रुपये ह्या अवधा कंपनीच्या खंडणीचा प्रश्न होता त्यावेळेस त्या कंपनीच्या अधिकारी काही वाल्मिक कराड आणि स्वतः धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती ही बैठक झाली। 3 कोटी रुपये त्यांच्याकडनं मागणी होती, कंपनीवाल्याकडनं ती डिनाय करण्यात आली, नाकारण्यात आली आणि त्याच्यामध्ये 2 कोटी डील होईल अशा पद्धतीची बोलणी झाली। असा खळबळजनक आरोप किंवा वस्तुस्थिती जी काय तेव्हाची असेल तेव्हा त्याच्याकडे त्याचे पुरावे तशांच्याकडे असतीलही त्यांनी मांडली। त्यामुळं या खंडणीच्या प्रकरणामध्ये स्वतः धनंजय मुंडे इन्व्हॉल्व आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याच्यामुळं अगदी कालच जे काही विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ आहे, विरोधी पक्ष म्हणता येणार नाही आपल्याला, सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे श्री सन्माननीय राज्यपालांना काल भेटलं। त्याच्यामध्ये त्यांची प्रामुख्याने मागणी ही होती की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे। का दिला पाहिजे? ती नैतिकता थोडीफार पाळा। एखाद्या गोष्टीची ट्रायल होत असताना त्या गोष्टीच्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये तुमचं जर कुठेतरी नाव येत असेल तर तुम्ही त्याच्यावरती प्रभावित ते गोष्टी करू शकतात, म्हणून तुम्ही ह्या गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे। त्यामुळे तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या अशी मागणी होती। प्रामुख्याने मागणी करण्यामध्ये श्री छत्रपती संभाजीराजे हे आहेत, बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, श्री आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर, विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे श्री अमरदास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्री जितेंद्र आव्हाड, हे सगळे लोक ज्यावेळेस मागणी करतात त्यावेळेस आपल्याला नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला गेला पाहिजे असं वाटावं अशी जनभावनाही निर्माण झाली आणि यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी परिस्थिती आहे। परंतु बातमी अशी येते की यांनी राजीनामा देऊन हे मोकळे झालेत, परंतु वस्तुस्थिती आता कदाचित आज डिक्लेअर होऊ शकते, आज किंवा उद्या रिलीज प्रेस नोट होईल किंवा प्रत्यक्ष अजित पवार किंवा मुख्यमंत्री सांगू शकतात प्रेसच्या पुढं की राजीनामा दिला आहे का नाही। पण आत्ता तरी बातमी अशी येते की यांनी राजीनामा दिलेला नाही आहे आणि दुसरी बातमी अशी आहे की यांनी राजीनामा कालच दिला आहे। आता वस्तुस्थिती समोर मांडेल, पण धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का नाही हा ज्यावेळेस मुद्दा येतो त्यांनी 100% राजीनामा दिला पाहिजे, कारण या प्रकरणाची सुई ही प्रत्यक्ष तुमच्याकडे येते, या प्रकरणात तुमचाच हस्तक्षेप आहे असे समोर येतं आहे। तर ह्या सगळ्या घटनेमध्ये या लोकांनी ज्यावेळेस आरोप केला आहे त्यावेळेस अनेक पुरावे सादर केले। श्री सुरेश धस यांच्याकडे या घटनेतले अनेक पुरावे आहेत, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट आहे असं दिसतंय। हे सगळं घडत असताना एखाद्या व्यक्तीने पदावर आणणं हे कितपत योग्य हा प्रश्न उपस्थित होतो। दुसरी गोष्ट, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे संबंध आहेत हे आता जगजाहीर झालं आहे। त्यामुळे ह्या संबंधामध्ये ह्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी पदमुक्त होणं हा सगळ्यात मोठा मार्ग आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की धनंजय मुंडे यांनी आत्तापर्यंत जे काही कारनामे केलेत त्याला आपण कारनामेच म्हणू शकतो। त्यांच्यामार्फत जर त्यांनी आमदारकी, त्यांचं पालकमंत्रीपद, त्यांचं सामाजिक न्याय खातं, त्यांचं कृषी मंत्रीपद, हे सगळ्या गोष्टी जर वाल्मिक कराड यांना चालवायला दिले असतील, त्यांच्याकडे सगळे अधिकार दिले असतील तर ते कशा पद्धतीने चाललं गेलं हे सगळे लोक सांगता येतं। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आणि ही जर भावना जनभावना असेल, लोकप्रतिनिधींची भावना असेल तर सरकारची हीच भावना आहे की यांना न्याय मिळाला पाहिजे। अशी बातमी येते की आज संतोष देशमुख यांचं कुटुंब श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटतं आहे, परंतु तत्पूर्वी धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं का गरजेचं आहे की त्यांचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यांच्यावरती आक्षेप त्या कुटुंबापासून राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांचंच आहे। मग हे सगळं होत असताना धनंजय मुंडेंनी त्या पदाला चिटकून राहण्याचं कारण काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याने राजीनामा दिलाच पाहिजे, 100% दिला पाहिजे, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आता SITला एक इशा आला आहे की त्यांना व्हिडिओ सापडला आहे की या SITमध्ये कशा पद्धतीने मारहाण करण्यात आली, काय व्हिडिओ काय गोष्टी वापरल्या गेल्या त्या व्हिडिओत दाखवतात। आणि दुसरी गोष्ट, एकदम निर्लज्ज, मानवी मनाला अक्षरशः एकदम टोचून जाऊ शकते किंवा एकदम भावनाच कोणाच्या त्याच्यावर बोलणार होणार, स्वतः अंगावर काटे येतील अशी परिस्थिती, अक्षरशः पाणी मागितली नंतर लघुशंका आपण त्याला लघवी असं म्हणतो ही केली संतोष देशमुख। म्हणजे अक्षरशः मला सांगा किती वाईट पद्धतीने संतोष देशमुखला मारलं आहे। त्याला पाणी जर मागत असताना तुम्ही लघवी पाचता ही काय हीनकारक आणि काय दोषाची भावना आहे, कुठल्या पद्धतीने तुमचं नुकसान केलं होतं, तुम्ही त्याला अशा पद्धतीने मारलं हा मुद्दा उपस्थित होतो। त्यामुळे श्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणे, पदापासून दूर होणे आणि याच्यात इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांना सुद्धा शिक्षा होणे आणि जे आत्ता अटक आहेत त्यांना फाशी होणे हाच क्रमप्राप्त जनतेचा मुद्दा आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत मांडतोय।
GPP न्यूजला लाईक करा, शेअर करा, तुमच्यापर्यंत पोहोचा. तुर्तास थांबूयात. पण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला ही सुद्धा एक बातमी आहे. याच्यावर विचार केला पाहिजे, कारण त्यांनी खरंच काल राजीनामा दिला आहे का याची बातमी आता कन्फर्म काही वेळात होईल. परंतु त्यांनी राजीनामा दिला अशी बातमी येते. आणि का राजीनामा देऊ नये, जर हे सगळं घडत असेल त्याच्यावरती तुमचं नाव असेल तर राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला पाहिजे. नैतिकता आपल्याकडे असली पाहिजे. तुर्तास थांबूयात.